घरी मधुमेहाचे व्यवस्थापन करणे म्हणजे एक मोठी गोष्ट करणे नाही. हे एक साधा, सातत्यपूर्ण दैनंदिन दिनचर्या पाळण्याबद्दल आहे. मूलभूत गोष्टींमध्ये योग्य वेळी संतुलित आहार घेणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे, चांगली झोप घेणे आणि तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घेणे समाविष्ट आहे. दिवसभर नियमित ठराविक वेळी 5 ते 6 लहान संतुलित जेवण घेण्याचा प्रयत्न करा. जेवण वगळणे टाळा, कारण यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक बदल होऊ शकतात. जोडलेली साखर असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ आणि मिठाई, चिप्स, बर्गर आणि पॅकेज केलेले स्नॅक्स यासारख्या अत्यधिक प्रक्रिया केलेल्या वस्तू कमी करा. भाज्या, संपूर्ण धान्ये आणि पुरेसे प्रथिने असलेले घरी शिजवलेले जेवण नेहमीच एक चांगली निवड आहे. शारीरिक हालचाल तितकीच महत्त्वाची आहे. बहुतेक दिवशी किमान 30 मिनिटे वेगाने चालणे किंवा व्यायाम करण्याचे लक्ष ठेवा. यासोबतच दिवसभर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. साध्या सवयी जसे की दर तासाला उभे राहणे आणि ताणून घेणे, लिफ्ट ऐवजी पायऱ्या चढणे, वाहन वापरण्याऐवजी लहान अंतर चालणे. तुमच्या डॉक्टरांनी अन्यथा सल्ला दिल्याशिवाय दररोज सुमारे 2 ते 3 लिटर पुरेसे पाणी प्या. दर रात्री किमान 7 तास झोपण्याचा प्रयत्न करा आणि नियमित झोपेचे वेळापत्रक राखा. जर तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा मद्यपान करत असाल तर कमी करणे किंवा सोडणे रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि एकूण आरोग्य लक्षणीयरित्या सुधारू शकते. आणखी एक महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेचे निरीक्षण करणे. तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केल्याप्रमाणे तुमच्या ग्लुकोजची पातळी तपासा. नोटबुक, कॅलेंडर किंवा फोन नोट्स वापरून तुमचे रीडिंग ट्रॅक केल्याने तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना पॅटर्न समजण्यास आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची औषधे वगळू नका. ती नेमकी लिहून दिल्याप्रमाणे घ्या. जर तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम किंवा अडचणी जाणवल्यास औषधे स्वतःहून बंद करण्याऐवजी तुमच्या डॉक्टरांशी बोला. साध्या परंतु सातत्यपूर्ण दैनंदिन सवयींमुळे घरी मधुमेहाचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते. काही लोकांमध्ये चांगले दीर्घकालीन ग्लुकोज आणि HbA1c नियंत्रण वैद्यकीय मार्गदर्शनाखाली औषधांची गरज देखील कमी करू शकते. मुख्य गोष्ट म्हणजे सातत्य. दररोज उचललेली छोटी पावले तुमच्या आरोग्यावर चिरस्थायी फरक करू शकतात.